तू जर योग्य असशील ना तर तुझ्या हातून होणारी चोरी सुद्धा सत्कर्म आहे, तू जर योग्य असशील ना तुझ्या हातून होणारा खून सुद्धा सत्कर्म आहे. गुरुला कोण आवडतो हे गुरु काही भोंग्यावर बोलून सांगत नसतो, गुरुच्या अंतःकरणामध्ये असतं. म्हणूनच एवढा मोठा आश्रम त्या काळचा सिद्धारूढ स्वामींचा, एवढे भक्तगण येणारे, पण त्यातली एकच शिष्या काळाच्या ओघामध्ये आजही इतर भक्तांना सिद्धारूढ स्वामींच्या वतीने मार्गदर्शन करते, ती म्हणजे कलावती आई. का? कारण तिचा भाव शुद्ध होता. मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. आपण तिथे एकाग्र मन करायचंय आणि सद्गुरूच्या अनुभवांचं स्मरण करायचंय. अनुभव आठवला ना की आपल्यामध्ये अष्टसात्विक भाव जागृत होतात आणि त्या एका अनुभवाची शिडी आपल्याला पुरेशी असते पुढच्या नामस्मरणासाठी, पुढच्या ध्यानासाठी. त्या निमित्ताने आपण कंस नावाच्या शिष्याची गोष्ट घेतली, ज्याच्यामध्ये रघुराजांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं, जे प्रभू श्रीरामांचे हे आहेत, म्हणजे प्रभू श्रीराम त्यांचे वंशज आहेत, असे रघुकुळातले, ज्यांच्यावरून कुळाचं नाव पडलं असे रघुराजा जे सूर्यवंशातले आहेत, त्यांची कथा आपण घेतली. जसं कसंही आपला दिवस गेला असेल बाजूला सारूया आणि अंतःकरणापासून भजन करूया. हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवी सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. माधुर्यरसकल्लोळां शिवशक्तिकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनी. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र. येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत. तो सत्कविवर परात्पर गुरुज्ञानदेव भगवंत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण अध्याय क्रमांक 6 वरती आहोत. अत्यंत महत्त्वाचा, आणि जिथे ज्ञानेश्वर माऊलींनी असं म्हटलंय की गीतेमध्ये अनेक गोष्टी नाही आहेत ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला समजाव्यात.
म्हणून आपल्यासाठी तिथे रचून ठेवलेले आहेत बरं का. आता पूर्ण व्हिडिओ आय थिंक गेल्या सेशनमध्ये ह्याच्याबद्दल डिस्कशन झालं होतं. आय थिंक 9 तारखेच्या आपल्या सेशनमध्ये. तरीसुद्धा तो जो पूर्ण व्हिडिओ होता तो कोणी ऐकला नाही, पण जो शॉर्ट होता तो ऐकला लोकांनी. आणि बरोबर ते वाक्य पकडलं की ताई तुम्ही म्हणताय गीतेमध्ये नामस्मरणाचा उपदेश नाही आहे वगैरे असं तसं. तर तुम्हाही कोणाला जर शंका आली असेल तर मला हे सांगू द्या, गीतेमध्ये स्मरणाचा उपदेश आहे, भगवत स्मरणाचा उपदेश आहे. स्मरणाचे अनेको मार्ग असतात, अनेको धर्मामध्ये अनेको मार्ग दिलेत, पण आपल्या संतांनी दिलेला नामस्मरणाचा सोपा उपाय आहे. हा आपल्या संतांनी दिलेला, हा संतांनी ट्रायल अँड टेस्टेड असा हा मार्ग म्हणजे नामस्मरण आहे. ठीक आहे. मूर्ती स्मरण अनेको प्रकार आहेत स्मरणाचे, त्याच्यातला नामस्मरण हा सोप्यात सोपा उपाय आपल्या संतांनी दिलाय. स्मरणही नाही, नामाचा उपाय दिलाय. कारण संतांना हा विश्वास आहे, तुम्ही नाम घ्यायला लागल्यावरती तुम्हाला त्याचं स्मरण होणारच आहे, हा विश्वास आहे. नाम मुखाने घ्यायचं असतं, पण स्मरण अंतःकरणापासून होत असतं. तिथे बुद्धी, चित्त, मन सगळं कामी लागतं. विषय लक्षात घ्या. त्याच्यामुळे स्मरण ही पुढची पायरी आहे, नाम ही पहिली पायरी आहे. किंवा जर तुम्ही म्हणजे हुए भक्त असाल तर स्मरणानंतर नाम शक्य आहे, पण ते पुढे गेल्यानंतर. सुरुवातीच्या काळात आई मुलाला हात धरून शिकवावी लागते, तसं नाम ही पहिली पायरी आहे, ती आपल्याला संतांनी लिहून दिलेली आहे. त्याच्यामध्ये कन्फ्यूज होण्यासारखं किंवा गीतेला काही कमी म्हणतोय, संतांना मोठं म्हणतोय, देवाला कमी लागतोय अशातला भाग नाही आहे. इथे जे काही आहे ते प्रॅक्टिकल आहे. हे असं आहे, हा चंद्र आणि हा सूर्य हे दाखवणे इथे चाललंय, इथे कन्फ्यूज नाही करत आहे. आणि मी पहिल्याच सेशनला सांगितलेलं, इथे भोळी भक्ती वगैरे हे असलं काही नाहीये. इथे बुद्धीचा वापर करायचा. देवा आम्हाला असं कळत नाही, देवा आम्हाला तसं कळत नाही. तुला तुझ्या स्वार्थाचं बरोबर कळतं, आणि देवाच्या बाबतीत आलं की तुझी बुद्धी घाण ठेवल्यासारखी वाटते. तो प्रकार इथे चालणार नाही. इथे आपल्याकडे जेवढी शक्ती आहे तेवढ्या शक्तीने आपल्याला भगवद्गीतेला समजून घ्यायचंय. मुद्दा हा येतच नाही की संत मोठे की देव मोठा. गुरु गोविंद दोनों खडे, काको लागे पाव, बलहारी उसु गुरु की जिने गोविंद दिखाव. ज्या गुरुने आपल्याला गोविंद दाखवला तो आपल्यासाठी मोठाच आहे ना. देवच कळला नसता जर आपल्याला संत कळाले नसते तर. त्याच्यामुळे एकदा इमॅजिन करा की आपलं आयुष्य काय असतं जर आपल्या आयुष्यामध्ये संत नसते, आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्माचं पाणी, हा जो गोडवा, हा जो ओलावा आहे तोच नसता जर आपल्या आयुष्यामध्ये ज्ञानोबा तुकोबा नसते तर. इतकं सोपं आहे ते. त्याच्यामुळे कंपॅरिझन नाही, गीतेला कमी लेखनं नाही. अरे बाबा आम्ही गीता शिकायला घेतले याचा अर्थ आम्ही गीतेला खूप शिरोधार्य मानतो म्हणून आम्ही शिकायला घेतले, आणि त्याच्यामध्ये अल्लाह वगैरे नाव घेतले कशासाठी? त्या लोकांसाठी सुद्धा गीता गायडिंग मॅन्युअल आहे याच्यासाठी त्यांचं नाव घेतलंय. कळलं का तुम्हाला? आपण लोक सेशन पूर्ण ऐकत नाही, तेवढ्यातलं तेवढं ऐकतात. अरे रे रे बाप रे बाप, मेसेजेसचा पाऊस, त्या ह्याच्यावरती पर्सनलला मेसेजेसचा पाऊस, हे तुम्ही काय बोलताय, असं काय तसं काय. काही नाही, सगळ्यांना एक थंब दाखवला आणि ओके म्हटलं आणि चलो आगे चलो. सो भाविक हो, हे सांगण्याचं तात्पर्य असं होतं की कन्फ्यूज होऊ नका. आपला शुद्ध बुद्धीचा मार्ग आहे, ज्ञानमार्ग पण मी म्हणणार नाही, शुद्ध कॉमन सेन्सचा मार्ग आहे. कॉमन सेन्स यूज करायचं आणि अध्यात्म करायचंय. इथे फालतू सिद्धी, मग चमत्कार, मग असं मग तसं, मग टिळे लावा आणि असं करा, असं इथे काहीही नाहीये. शुद्ध गीता ज्ञान. आपला श्लोक क्रमांक 20 पर्यंत झालं होतं, बोलून झाले होते. आज जास्त लोड नाही घेणार आहे, 2च श्लोक घेणार आहे उच्चारण करण्यासाठी. ठीक आहे. आणि जसं सांगितलेलं की ज्ञानेश्वर माऊलींनी जे गीतेमध्येही सांगितलेलं नाहीये ते ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला सांगितले आईच्या रूपाने. शेवटी आपण देवीचा सण साजरा करतोय. जगामध्ये आई ही सगळ्यात मोठी शक्ती असते. तुम्ही हे ऐकलं असेल की आपली मुलं तेच बनतात जे त्यांची आई त्यांना घडवते, किंवा त्यांच्यासाठी जे स्वप्न आई बघते ना मुलं ते बनत असतात. सो आपल्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींच्या कुशीमध्ये का जायचंय? कारण ज्ञानेश्वर माऊली आपल्याकडे त्या दृष्टीने बघते की माझं मूल हे बनणार. बघा, जरा विचार करा, आपल्या आईला आठवा. आणि आपलं जीवन जसं घडलंय ना ते आपण आईचं ऐकलं असतं तर आणखीन वेगळं झालं असतं. असंही एखाद्याला वाटू शकतं, किंवा एखाद्याला असं धन्य आणि कृतार्थ वाटत असेल की माझी आई म्हणायची म्हणून मी अशी झाले आणि म्हणून मी आज चांगली आहे. अगदी तसंच ज्ञानोबा माऊलींचा पदर आपण धरूया, त्यांच्या कुशीत जाऊया, म्हणजे ते जसं आपल्याला घडवू पाहताय तसं आपण घडू. इतकं सुंदर आहे हे.
माऊलींचा हात पकडायचा आहे. हातापेक्षा मी जास्त भाऊक शब्द वापरेन, माऊलींचा पदर पकडायचा आहे. कारण त्या पदराखाली सुख दुःख सारी एक होऊन जातात आणि एकच एक प्रेम आणि माया आपल्याला मिळते. श्लोक क्रमांक 21 फार सुंदर आहे. 21 आणि 22 दोनच श्लोक घेणार आहे आज. आधी आपण उच्चार बघूया आणि नंतर मी ज्ञानेश्वरीकडे येणार आहे. श्लोक क्रमांक 21. सुखम आत्यंतिकै, सुखम आत्यंतिकै यत, यत पर्यंत थांबायचं आहे. पुढचा शब्द मोकळा केलाय. क च्या वरचा जो अनुस्वार आहे ना त्याचा उच्चार असा यही होणार आहे. सुखम आत्यंतिकै यत तद्बुद्धी ग्राह्यमतींद्रियम. ठीक आहे, सलग बोला. सुखम आत्यंतिकै यत तद्बुद्धी ग्राह्यमतींद्रियम. एकत्र बोलले की होऊन जाईल. यत, यत तद्बुद्धी, यत आणि तद दोन्ही शब्द वेगळे आहेत, ते संधी विग्रह करून लिहिलेले आहेत. वेत्ती यत्र न चैवायम, वेत्ती यत्र न चैवायम स्थितश्चलति तत्वतः. ठीक आहे, खूप सोपं आहे. माझ्या मागून बोला. सुखम आणि अनम्यूट करून बोला. हे सारखं सांगायला लागायची गरज नको की छान त्याचा उद्घोष होऊ द्या. बाकीच्यांसाठी नाही, आपल्यासाठी असतं. जेव्हा मूल बोलतं आईचा, आईचा, तेव्हा बाकीच्या आईला सांगायचं नसतं की ती आई म्हणून वरून आई बोलतात, ते त्याच्यासाठीच असतं. तसं सगळ्यांनी मोठ्याने बोला. सुखम आत्यंतिकै यत तद्बुद्धी ग्राह्यमतींद्रियम. बोला. वेत्ती यत्र न चैवायम स्थितश्चलति तत्वतः. वेत्ती यत्र न चैवायम स्थितश्चलति तत्वतः. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे की इंद्रियातीत केवळ शुद्ध झालेल्या सूक्ष्मबुद्धीने ग्रहण करता येणारा जो आनंद, अनंत आनंद आहे, तो ज्या अवस्थेत अनुभवाला येतो आणि ज्या अवस्थेत असलेला हा योगी परमात्म्याच्या स्वरूपापासून मुळीच विचलित होत नाही. इथे जेव्हा ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अतेंद्रिय परी भोगवीन इंद्रियांकरवी, हा जो आनंद आहे तो अतेंद्रिय आहे, इंद्रियांद्वारे भोगता येत नाही. पण तो सुद्धा आनंद सूक्ष्म बुद्धीने ग्रहण करता येणारा तो अनंत आनंद, तो ज्या अवस्थेत अनुभवाला येतो, ज्या अवस्थेत असलेला त्याच अवस्थेत हा योगी परमात्म्याच्या रूपापासून मुळीच विचलित होत नाही. याच्याबद्दल इलॅबरेशन आपल्याला बघायचंय. ठीक आहे, पुढच्या श्लोकावरती येते. आणि मला ना आता तुम्ही सगळ्यांनी सांगायचं, एखादा चिंतन करण्यासाठी जर तुम्ही या श्लोकावरती चिंतन केलं असतं, शोभनाताई, अर्चनाताई, यशोदा काकी, जे कोणी इथे उपस्थित आहे, ही काही परीक्षा नाही, पण जर तुम्ही या श्लोकावरती चिंतन केलं असतं, श्लोकाचा अर्थ आपल्याला म्हणजे श्लोक बघून शब्दांवरून अर्थ कळत नाही, पण तो अर्थ खाली लिहिलेला आहे, तर त्यातल्या कुठल्या शब्दावरती तुम्ही चिंतनाला सुरुवात केली असती हे मला सांगायचंय बरं का. मग तसं आपण पुढे जाणार आहोत. कुठला शब्द इथे तुम्हाला वेगळा वाटतोय किंवा चिंतनीय वाटतोय असं सांगायचं. श्लोक क्रमांक 22. यल्लब्ध्वाचा परम लाभम. आता यल लब्ध्वा पुढे ल आहे ना, म्हणून त्या यच्या वरचा अनुस्वार संस्कृत, शुद्ध संस्कृतामध्ये तुम्ही इतर वेळेस बघाल ना तर लोक यम लब्ध्वा म्हणतात. ठीक आहे, पण त्याचा उच्चार ल असा होतो, हलंत ल. यल्लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नाधिकंततः. कच्या वरचा अनुस्वार न येणार कारण पुढे त आहे. ओके. यल्लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नाधिकंततः. अजून एक गोष्ट, नाही एक मिनिट दादा. यल लब्ध्वा चापरल लाभम, रच्या वरचा अनुस्वार पण पुढे ल आहे म्हणून त्याचा पण उच्चार हलंत ल असाच होईल. यल लब्ध्वा चापरल लाभम मन्यते नाधिकंततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. ठीक आहे,
सोप्पा आहे श्लोक, माझ्या मागून बोला. आणि हे तुम्ही बाहेर कुठे उच्चार केला, तुम्ही एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केले, नाही तर तुम्ही वाचून दाखवताय एखाद्याला ज्ञानेश्वरी, गीता, कोणी विचारलं तर तुमच्याकडे एक्सप्लेनेशन पाहिजे, नाहीतर बोलून मोकळे व्हाल, काही नाही हो ते नीलमताईंनी आम्हाला सांगितलेलं म्हणून आम्ही तसा उच्चार करतोय. तर तुमच्याकडे त्याचं एक्सप्लेनेशन पाहिजे, त्याचा उच्चार का असा करतोय, ग्रॅमॅटिकल एक्सप्लेनेशन पाहिजे रेडी. म्हणून मी प्रत्येक पीपीटी मध्ये हे टाकते. ओके. यल्लब्ध्वा परल्लाभम मन्यते नाधिकंततः. बोला बोला बोला. यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. व्हेरी गुड. परमात्मा प्राप्तिरूप जो लाभ झाल्यामुळे त्याहून अधिक दुसरा कोणताही लाभ तो मानत नाही. आणि परमात्मा प्राप्तिरूप ज्या अवस्थेत असलेला जो योगी फार मोठ्या दुःखांनीही तो विचलित होत नाही. फार मोठं जरी दुःख झालं त्याला तरीही तो विचलित होत नाही. मी ते पीपीटी शेअर करायला स्टॉप करतेय. आणि आता आपण, तुमच्याकडे जर ज्ञानेश्वरीची प्रत वगैरे असेल तर तुम्ही ती ओपन करून समोर घ्यायला हरकत नाही. पण त्याच्यापूर्वी एक छोटासा भाव मनामध्ये जागृत व्हावा म्हणून कलावती आईंच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगणार बरं का. कलावती आईंचे गुरु कोण होते माहिती आहे सगळ्यांना? कोणाला माहिती आहे बरं? हा, कलावती आईंचे गुरु कोण होते? सिद्धारूढ स्वामी. काय नाव होतं त्यांचं? सिद्धारूढ स्वामी. सिद्धारूढ स्वामींच्या शिष्य आहेत कलावती आई. ठीक आहे. तर एक दिवस काय झालं, कलावती आई सुरुवातीच्या काळामध्ये सिद्धारूढ स्वामींच्या आश्रमामध्ये राहायला असतात. तर तिकडे असल्यावरती त्यांना एक दिवस प्रसाद बनवण्याची सेवा प्राप्त होते, की तुम्ही प्रसाद बनवायचे, अशी सेवा त्यांना प्राप्त होते. आत्ताच्या काळामध्ये ती त्यांना ड्युटी लागते. तर प्रसाद बनवण्यासाठी शिरा बनवायचा असतो, त्या शिरा बनवतात. आणि स्वामींचा सवय काय असते, सिद्धारूढ स्वामींची सवय काय असते, कोणी कितीही प्रसादाचं ताट समोर आणलं तरी असा एखादा असा घास खायचा, थोडंसं टेस्ट केल्यासारखं करायचं आणि संपूर्ण ताट परत द्यायचं. पण ज्या दिवशी कलावती आई, म्हणजे कलावती आई बनण्यापूर्वी त्या रुक्मिणी माता असतात, म्हणजे रुक्मिणी त्यांचं नाव असतं. तर त्या रुक्मिणी आई ज्या वेळेस प्रसाद बनवतात आणि सिद्धारूढ स्वामींना तो प्रसाद जेव्हा समोर त्यांच्या नेण्यात येतो त्यावेळेस स्वामी तो प्रसाद खाऊन नुसता बघत नाही, तो जवळजवळ संपूर्ण प्रसाद संपवतात. ते एकदम आवडीने तो प्रसाद खातात. तर आता आश्रमामध्ये आपल्याला माहिती आहे कशी अवस्था असते. आश्रमात कशाला, साध्या कीर्तनाच्या मंडळांमध्ये पण हीच अवस्था असते. एकमेकांची ना अशी चढाओढ असते. नुसता कीर्तनकार जरी आला तरी ते बाया बापे कसे असतात, चढाओढीने, मी सांगू माझं की तू सांगतोस माझं, मी पुढे 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 करायला बघतात. तसं सिद्धारूढ स्वामींच्या सुद्धा आजूबाजूला अशा अनेक महिला होत्या, पुरुष होते. तर ज्या महिला होत्या त्या मनातल्या मनात म्हणाल्या त्या की आज आईंनी प्रसाद बनवला, आज ह्या रुक्मिणीने प्रसाद बनवला, तर स्वामींनी एवढ्या आवडीने खाल्ला, एवढा प्रसाद खाल्ला, असं या प्रसादात काय वेगळं आहे. म्हणून त्या बायका आपापसामध्ये पण चर्चा करायला लागतात. सगळ्यांच्या मनात शंका उत्पन्न होते, त्या आपापसात चर्चा करतात आणि सगळ्या जणी जाऊन तो प्रसाद असा चवीने चाखतात की काय आहे त्या प्रसादामध्ये, स्पेशल काय आहे. तर प्रसाद खाल्ल्यानंतर त्यांना कळतं की तो जो प्रसादाचा शिरा असतो त्याच्यामध्ये त्यांनी गोड टाकलेलंच नसतं, त्या जणू काही विसरलेले असतात गोड टाकायला. तर ह्या बायकांना वाटतं, या महिलांना वाटतं की सिद्धारूढ स्वामींना असा बिना गोडाचा शिरा आवडत असावा. मग त्या काय करतात, दुसऱ्या दिवशी जिची ड्युटी असते ना, ती आज शिरा बनवताना कशी बनवते, साखर नसलेला शिरा ती बनवते. आणि तो शिरा ती संध्याकाळच्या वेळेत सिद्धारूढ स्वामींसमोर ती त्यांना अर्पण करते. आता सिद्धारूढ स्वामी पहिला घास खातात आणि त्यांना त्याच्यामध्ये साखर लागत नाही. ते इकडे तिकडे बघायला लागतात. त्यावेळेस महिला विचारतात काय झालं, ते म्हणतात अरे याच्यामध्ये काहीच गोड नाहीये. तर त्या महिला विचारतात की अहो काल तुम्ही जो शिरा खाल्लात ना, एवढा आवडीने खाल्ला, त्याच्यामध्ये गोड नव्हतं, म्हणून आम्हाला वाटलं की तुम्हाला गोड आवडत नाही, म्हणून आम्ही असा करून तुमच्या समोर आणला. त्यावेळेस सिद्धारूढ स्वामी म्हणतात ज्या वेळेस रुक्मिणीने प्रसाद बनवलेला त्यावेळेस ती एवढी नामामध्ये दंग झाली होती, एवढी नामात दंग झाली होती की ती त्याच्यामध्ये साखर टाकायची विसरली.
पण तिच्या नामस्मरणाचा आणि भक्तीचा गोडवा त्याच्यामध्ये ओतप्रोत भरलेला होता. त्याच्यामुळे मला तो गोडवा जाणवला आणि मी प्रसाद खाल्ला. तुमच्यामध्ये तेवढी भक्ती नाही म्हणून निदान साखर तरी टाका त्याच्यामध्ये, असं सिद्धारूढ स्वामी त्या महिलांना म्हणाले. साधीशी गोष्ट आहे. ज्या वेळेस आपण भक्तिभावाने जी गोष्ट आपल्या गुरूंना, आपल्या देवाला अर्पण करत असतो, ती गोष्ट कशी का असेना, तिखट मिठाने तेलाने कशी कमी जास्त असेल तरी गुरु देव त्याच्यामधला भाव बघत असतात आणि तो त्यांना कोणी सांगायची गरज नसते. आपल्याला सगळ्यांना ही गोष्ट अनुभवाची आहे की एखादी व्यक्ती जिला आपण चांगलं मानत असतो त्याच्या आजूबाजूला अनेक लोक असतात, त्याच्यामुळे तिच्या मनात आपल्याबद्दल शंका निर्माण होईल की काय. या चढाओढीमध्ये आपलं डोकं जास्त असतं. तर या कथेमधून हेही शिकायचं, या चढाओढीमध्ये जायचं नाही. आपण जे काम करायला गेलोय आपण तेच काम करायचं, नको त्या फालतू डिस्कशन्समध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही. गुरुला कोण आवडतो हे गुरु काही भोंग्यावर बोलून सांगत नसतो, गुरुच्या अंतःकरणामध्ये असतं. म्हणूनच एवढा मोठा आश्रम त्या काळचा सिद्धारूढ स्वामींचा, एवढे भक्तगण येणारे, पण त्यातली एकच शिष्या काळाच्या ओघामध्ये आजही इतर भक्तांना सिद्धारूढ स्वामींच्या वतीने मार्गदर्शन करते, ती म्हणजे कलावती आई. का? कारण तिचा भाव शुद्ध होता, तिचं चित्त शुद्ध होतं. ज्याचं चित्त शुद्ध झालं त्याला देव कधीच दूर नसतो. हे या गोष्टीमधून सिंपलचं तत्व आपल्याला शिकायचंय. त्याच्यानंतर आपण ज्ञानेश्वरीवरती येऊया. मी श्लोक क्रमांक ना 10 वाचूनच तुम्हाला बोलते की ज्ञानेश्वरी अत्यंत सुंदर आहे या श्लोकांच्या बाबतीत. आणि आत्ताच नाही तर गेल्या अनेको वर्षांपासून मला या श्लोकांनी आणि या ओव्यांनी मला भुरळ पाडली. मी ओव्या नाही तुम्हाला सांगणार, सगळ्याच ओव्या नाही तुम्हाला सांगणार, पण तरी सुद्धा ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी असेल ना त्यांनी श्लोक क्रमांक 12 वरच्या ओव्या बघा. अध्याय क्रमांक 6 श्लोक क्रमांक 12. तर याच्यामध्ये ना सुंदर एक गोष्ट सांगितली अर्चना, एक क्लुप्ती सांगितली की तुम्ही ध्यानाला बसाल ना तर कसं ध्यान कराल मनीषाताई की जेणेकरून आपलं ध्यान लागेल. ते जे म्हणतात ना की ब्रह्मांडाचं ध्यान, ब्रह्माचं ज्ञान, ती दूरची गोष्ट आहे ध्यान, पण निदान चित्त तरी एकाग्र होईल याच्यासाठी क्लुप्ती या ओवीमध्ये सांगितली आहे. म्हणून ही ओवी महत्वाची आहे. श्लोक क्रमांक 12च्या श्लोकावरती बोलत असताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. आपण तिथे एकाग्र मन करायचंय आणि सद्गुरूच्या अनुभवांचं स्मरण करायचंय. बघा बरं का, आता अजून सोपं करून सांगते. ह्या एका ओवीबद्दलच बोलायला खूप काही आहे. परमपूज्य बेलसरे बाबा त्यांच्या प्रवचनांमध्ये, उज्ज्वलाताई त्यांच्या प्रवचनांमध्ये एकदा असे म्हणाले की तुम्हाला जर ध्यान लागावं असं वाटत असेल ना तर गोंदवलेकर महाराज त्यांना सांगायचे, म्हणजे त्यांच्या गुरूंना सांगायचे, भाऊराव साहेबांना. ती क्लुप्ती त्यांनी सांगितली की ध्यानाला बसण्यापूर्वी मी जे प्रवचनाच्या सुरुवातीला करते ना, आता मी कलावती आईंच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगितला. सुरुवातीपासून मी एवढी बडबड केली, तुमचं लक्ष नाही लागलं, पण त्या एका प्रसंगाने तुमचं लक्ष सगळं वेधून घेतलं. आणि जे मोठी मोठी वाक्य सांगणार नाही, तत्वज्ञान सांगणार नाही, अशी भक्ती असते, तशी भक्ती असते, भाव असा असतो, तसा भाव असतो, तो सगळं त्या एका प्रसंग बोलून गेला. कमी शब्दामध्ये त्या एका प्रसंगामध्ये सगळं झालं. तीच क्लुप्ती नामस्मरणाच्या वेळेत करायची. ज्या वेळेस बसू ना आपल्या सद्गुरूंच्या आयुष्यातील एक अनुभव आपण आठवायचा. जसं आपण कलावती आईंच्या आयुष्यातला हा अनुभव ज्यावेळेस मी वाचत होते ना, बोलताना एवढा प्रभाव नाही पडत, पण वाचताना ना माझ्या डोळ्यामध्ये पाणी जमा झालं. तो अनुभव वाचत असतानाच अंगावर शहारे आले, डोळ्यामध्ये पाणी जमा झालं. ज्यावेळेस आपण एकटे असतो ना, एकांतात असतो आणि असा अनुभव आठवला ना की आपल्यामध्ये अष्टसात्विक भाव जागृत होतात आणि त्या एका अनुभवाची शिडी आपल्याला पुरेशी असते पुढच्या नामस्मरणासाठी, पुढच्या ध्यानासाठी. तेच इथे सांगतात, मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. अनुभव घ्यायचा आहे, सद्गुरूचं स्मरण करायचं आणि त्याचा अनुभव आपण घ्यायचा आहे. कलावती आईंचा जो भाव होता तो आपण फील करण्याचा प्रयत्न करायचा आहे, मग ध्यान छान लागतं. आणि ही क्लुप्ती ज्ञानेश्वरीतली क्लुप्ती गोंदवलेकर महाराज सांगतात, हीच क्लुप्ती परमपूज्य बाबा बेलसरे बाबा आपल्याला सांगतात. खूप अतिशय सुंदर. आणि मग ते केल्यानंतर काय होतं बरं, विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे. अर्चनाताई ऐका बरं का, आपल्याला असं वाटतं ना ज्ञानेश्वरी आपल्याला समजत नाही, तितक्या प्रेमाने वाचायची, अर्थ वाचायची गरज लागत नाही. विषयांचा विसरू पडे, मला काय खावंसं वाटतंय हे ते सगळ्याचा विसर पडतो.
इंद्रियांची कसमस मोडे. काय कुठे डोळ्याचं काय झालेलं, नाकाचं काय झालेलं, ह्याचं काय झालेलं ते कसमस मोडे. इंद्रिय सुद्धा ताळ्यावरती येतात. मनाची घडी घडे. काय सुंदर शब्द आहे उज्ज्वलाताई. मनाची घडी घडे. एखादा एखादा कपडा आपण ज्या वेळेस असं करतो तसं करतो, नीट घडीच बसत नसते, मग ती पलंगावरती तो कपडा आपण अंतरतो आणि मग त्याची टोकं जुळवतो, मग त्याची घडी बसते. अगदी त्याप्रमाणे सद्गुरूच्या आयुष्यातला त्यांचा एखादा सुंदरचा अनुभव, तुम्हाला गजानन महाराज आवडत असतील, स्वामी समर्थ आवडत असतील, मला ज्ञानेश्वर माऊली आवडतात, मला कलावती आई मनापासून आवडतात, मी त्यांच्या आयुष्यातला एखादा अनुभव आठवते आणि तिथून पुढे विचार करायला सुरुवात करते. मग मनाची घडी घडे. मनामध्ये जे फालतू विचार असतात, विषयांचे, वासनांचे, चिंतांचे, भीतीचे, ते सगळे विचार जाऊन एकच घडी बसते. कुठली घडी बसते? पुढच्या ओवीमध्ये दिले, ऐसे ऐक्य हे सहजे फावे तव राहिजे. फावे ते राहतं तिथे. मग तेनेची बोधे बैसीजे आसनावरी. त्याच बोधाने आसनावरती बस. आता काय होतं बघा, महत्वाचं अंडरलाईन करून, मी पण ठेवलंय अंडरलाईन करून, तुम्ही पण अंडरलाईन करून ठेवा. आता अंगाते अंगवरी पवनाते पवन उदरी. अंगाने अंग सावरायचंय. म्हणजे कसं? दोन पायांच्या या बैठकीवरती अंग व्यवस्थित ठेवायचंय. आता अंगाते अंगवरी म्हणजे मांडीवरती दुसरं अंग सावरायचंय. पवनाते पवनुधरी. पवनाते पवनुधरी म्हणजे काय? पवनानेच पवनाला धरायचंय, वाऱ्यानेच वाऱ्याला धरायचंय. म्हणजे कसं लक्ष्मण दादा? अनुलोम विलोम करताना काय करतो? इकडची नाककोडी बंद, इकडून श्वास, इकडून बाहेर काढतो. म्हणजे हा काय करतोय आपण? ह्या बाहेरच्या वाऱ्याने आपण आतला वारा त्याची बैठक बसवतोय. येतंय लक्षात? बाहेरच्या वाऱ्याने आतल्या वाऱ्याची बैठक बसवतोय. मी ह्याच्याबद्दल आणखीन बोलेन पुढे. ऐसी अनुभवाची उजारी होची लागे. हा अनुभव घेत घेत पुढे जायचंय. मग काय होतं? प्रवृत्ती मागोती मोरे. प्रवृत्ती मागे फिरतात. समाधी ऐलाडी उतरे. समाधीच्या आपण अलीकडे उतरतो. समाधीच्या अलीकडे आपण उतरतो. आणि अवघे अभ्यासू सरे बैसत खेवो. सगळे अभ्यास आपल्या इथे पणाला लागतात. येतंय लक्षात? इतकी सुंदर ओवी आहे. शब्द आणि शब्द असा उकलत जायचा. किती मजा येईल बघा. आणि याच्या पुढच्या ज्या आहेत ना ओव्या, त्या मी ओव्या नाही सांगत तुम्हाला, मी त्याचा अर्थ सांगते. कारण ओव्या अवघड जातील. अर्थ बघा बरं का. मी का म्हणते ज्ञानेश्वर माऊली एवढी ग्रेट, का अशी हृदयामध्ये जाऊन बसले आणि असं वाटतं ना की बस माऊली आहेत ना, नाही कशाचीच गरज, कोणाचीच गरज नाही. बघा बरं का, आपला श्लोक काय? तत्र एकाग्र मन कृत्वा, हा एक श्लोकाची हिंट आहे. त्याच्यावरती माऊली काय म्हणतात बघा बरं का. माऊली म्हणतात काय काय कसं बसायचं उज्ज्वलाताई? एका पायावर दुसरा पाय वाकडा ठेवून गुदस्थानाच्या बुडाशी टाच स्थिर आणि बळकट करावी. बरं का. उजवा पाय खाली ठेवून त्याने वृषणापासून गुदस्थानापर्यंत असणारी शिवनरेषा मध्ये दाबावी. काय सांगितले? वृषणापासून गुदद्वारापर्यंत. वृषणा आणि गुदद्वार आपलं शीच ठिकाण, या दोघांच्या मध्ये जी शिवन स्थान असते त्याच्यामध्ये टाच दाबावी. आणि अपानद्वार आणि शिश्न आपलं जे लिंग तिथपर्यंत जी 4 बोटे जागा आहे त्याच्या मागे पुढे 1.5 बोट सोडून मध्ये जी 1 बोट जागा राहते ती शरीर तोलून टाचेच्या वरच्या भागाने दाबावी. वाचलं तरी कळत नाही उज्ज्वलाताई? दमछाक होते. पण ह्या माणसाने इतक्या सुंदर शब्दात योग कसा करावा आपल्याला सांगितलंय. कशाचं वर्णन आहे माहितीये? हे वज्रासनाचं वर्णन करतायत ज्ञानेश्वर माऊली. कुठली टाच कुठे दाबावी, आपलं गुदद्वार, आपलं लिंग, याच्यामधली शिवणाचे द्वार, त्याच्यामध्ये टाच दाबावी. मग गुडघे कसे अधांतरी राहतात. मग त्याच्यावरती त्यांनी लिहिलेलं आहे, असं मी अंडरलाईन करून ठेवलंय. हाताची अशी ओंजळ करायची, अशी ओंजळ हाताची करायची, अशी ती धरायची. आणि मग हा लागला मूळ बंध आणि त्याच्यानंतर पुढचं ध्यान करायचं. सांगा मला, हातपाय गळून पडल्यावरती लक्ष्मण दादा काय डोंबलाचं वज्रासन घालणार आहे आपण? अहो थोडंसं 4-5 किलो वजन वाढलं ना तरी मग वज्रासन घालायला माझी दमछाक होते, मला गादी लागते खाली. अनुभव आहे. जर नीट वज्रासन घालायचं असेल ना वजन आटोक्यात पाहिजे, त्याशिवाय शक्य नाहीये हे. कळतंय का? साधी सोपी गोष्ट नाहीये ही. आणि तुम्ही म्हणाल हा योगाचा मार्ग अवघड आहे, तसं आहे, करावा लागणार. शरीर युक्त आहार करा, विहार करा, येणार आहे त्याच्यावरती. खूप सोपं बोलतात ज्ञानेश्वर माऊली. हे कसा, मी पूर्ण ओव्या वाचल्याच नाही, तुम्ही वाचा.
ओवी नाही वाचली तरी अर्थ वाचा, हे वज्रासनाचं वर्णन आहे. त्याच्यानंतर ते जालंधर बंधाचं वर्णन करतात. श्लोक क्रमांक 13 वरती जी ओवी क्रमांक 9-10 आहे ना, 8-9-10, त्याच्यामध्ये जालंधर बंध, ओढियाना बंध, हे बंध ना योगामध्ये शिकवले जातात. जालंधर बंध, ओढियाना बंध, आपलं गुदद्वार असं आत खेचून धरायचं, म्हणजे पूर्ण जो हवा खालच्या दिशेने जाईल ती बंद करायची जाणारी, मग वरून जो वारा वाहतो तो आपल्या पोटातली घाण, आपल्या नसांमधली घाण सगळी खालच्या दिशेने, पोटातली घाण खालच्या दिशेने निघून जाते, नसा मोकळ्या होतात. हे सगळं ज्ञानेश्वर माऊली लिहितात. एखाद्या डॉक्टरपेक्षा कमी आहे का हे? एकदा वाचून बघा, एकदा वाचून बघा. असं ना आपल्याला सवय झाली आहे, अध्यात्म म्हणजे खूप कॅज्युअली घ्यायचं, काय नाही सकाळच्या 108 मनाची माळ ओढली, झालो मी मोकळा पाप करायला, मग मनामध्ये काही घाण यायची ती येऊ दे, अशातलं नाहीये बरं का. असं पूर्ण त्याच्यामध्ये रंगलं पाहिजे, त्याच्यामध्ये दंगलं पाहिजे, याच्यासाठी हा घाट. नाहीतर काय हो, कीर्तन करून पण माझं भागणार आहे की काय? मला प्रसिद्धी मिळते, मला पैसा मिळतो, भागणार आहे लक्ष्मण दादा? पण ते खरं नाहीये, ते खरं नाहीये. त्या अभंगामध्ये हे सगळं एवढं सांगता येत नाहीये, ती मजा तिथे नाहीये, म्हणून हा सगळा घाट घालतोय. आणि हे तुम्ही ऐकायला येत आहे, तुम्ही डिटेलमध्ये हे वाचा. ताई आमच्याने एवढं शक्य नाहीये. काय शक्य नाही बोलताय तुम्ही? मला फक्त तुमचे 6 महिने द्या, तुमचं शरीर ताळ्यावरती येईल. फक्त 6 महिने द्या, फक्त युक्ताहार, मला म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना द्या. युक्ताहार विहारस्य, युक्ताहार विहार करा तुम्ही. 6 महिन्यामध्ये शरीराचं वजन ताळ्यावरती येतं, सगळी रोगराई जाते. संध्याकाळी 7 नंतर काही खाऊ नका, सकाळी 9 नंतर खायला सुरुवात करा. काय होणार आहे आपल्याला? काय होणार आहे सांगा मला? हेच तर आत्ताचं विज्ञान सांगतं ना, इंटरमिटंट फास्टिंग. काय इंटरमिटंट फास्टिंग? मधल्या एवढा वेळ तुम्ही खाऊ नका, हेच ज्ञानेश्वर माऊली सांगतात. त्याच्यानंतर श्लोक क्रमांक 14 वरती, श्लोक क्रमांक 14 वरती ज्ञानेश्वर माऊली सांगतात, ओवी क्रमांक 14वी, मूलबंधाने कोंडलेला अपान वायू मागेरी फिरला म्हणजे सहजच अडकून वरती फुगा बनतो. आणि कशा रीतीने शरीर शुद्ध होत जातं ते सगळं पुढच्या ओवीमध्ये आहे. बघा बरं का, आता मीटिंग थोड्या वेळासाठी बंद होईल, मी पुन्हा चालू करेन, 4-5 मिनिटं आहेत आपल्याकडे अजून. श्लोक क्रमांक 14 वरती जवळजवळ ज्ञानेश्वर माऊलींनी ना ही किती पानं भरली माहिती? 8 पानं भरतील एवढ्या ओव्या दिलेत. उज्ज्वला ताई बरोबर आहे ना माझं? श्लोक क्रमांक 14 वरती बरोबर 8 पानं, अप्रॉक्सिमेटली 8 पानं भरतायत. एवढ्या ओव्या फक्त अर्चना ताई, अर्थ विरहित, अर्थ वेगळा, अजून 8 पानाचा अर्थ कळतंय का? 8 पानांवरती बसतील एवढ्या ओव्या ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेत. इतकं गहन ज्ञानेश्वर माऊली बोलतात. त्यानंतर श्लोक क्रमांक 15 वरती पण विस्तृत बोलतात, 15 वरती पण विस्तृत, 16 वरती कमी आहे. आता 17 वरती ज्ञानेश्वर माऊली फक्त 5 ओव्या देतात. 17 वरती फक्त 5 ओव्या आहेत, 1 2 3 4च ओव्या आहेत. मी बोलली ना, मी एक प्रवचन दिलं त्याच्यावरती, मी प्रवचन दिलं त्याच्यावरती एक अख्खं. ज्ञानेश्वर माऊली 4 ओव्यांमध्ये काम भागवतायत. बघा बरं का, आहार तरी सेविजे, आहार जरी जेवलास ना तरी युक्तीचे मापे मोजीजे. कशाने मोजशील? युक्तीच्या मापाने मोजशील, बुद्धी लावशील किती खाऊ आणि किती नको. क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती, काम करून त्या खाल्लं म्हणजे नुसतं बसणार नाही, काम करशील त्याच्यानंतर, आणि मग काय होशील? पुढचं ऐका, मितला बोली बोलीजे. मितला म्हणजे जेवढं आवश्यक आहे तेवढं. मितली बोली बोलीजे, मितलिया पावली चालीजे, निद्रेही मानू दिजे अवसरे एके. जेवढं गरजेचं आहे तेवढंच बोलायचंय, तेवढंच ऐकायचंय, तसंच चालायचंय, आणि निद्राही तेवढीच घ्यायची. पुढची ओवी मला खूप आवडते, आत्ताच्या युवा पिढीसाठी बरं का. जागणे जरी जाहले जरी तुम्ही जागरण केलं, जागणे जरी जाहले तरी होवावे ते मितले, एतुलेनी धातू साम्य संचले असेल सहजे. आत्ता रात्रीच्या जागरणाने एकदा का जेवलो की महिलांच्या मनात तर हा असती ही भावना की आता मी दिवसभर थकलेली आहे, आता मी स्वतःसाठी मी टाइम म्हणजे काय असतो आपला? घ्यायचा मोबाईल आणि ह्या रील एकावर एक सुरुवात करतो, एक 9 काम बीम आवरतो, नाही आज मी वाचन करणार, आज मी ध्यानाला बसणार. काम आवरून जे बसतो 9ला सुरुवात होते, 11 कधी वाजतात कळत नाही. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतायत? जागरण करशील ना तरी मितलंच कर, युक्तीच्या मापाने मोज त्या जागरणाला, व्यवस्थित गरज असेल तेवढंच कर, नाही तर काय होईल? आणि कशामुळे?
कशासाठी? धातू साम्य संचले. धातू म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये सप्तधातू असतात. रक्त, मांस, मज्जा, रस, अस्थि, शुक्र. ठीक आहे, आपल्या शरीरातले धातू. आताच्या लँग्वेज मध्ये मी बोलू का? मसल मास असतं ना, मसल बॉडी मास. आता मोजतात ना तुमच्या शरीरामध्ये मसल किती आहे, बोन किती आहे, मांस किती आहे. आता मसल बॉडी इंडेक्स काढतात ना. तेच ज्ञानेश्वर माऊली सांगतायत, तुमच्या शरीरामध्ये धातू साम्य संचल पाहिजे. हार्मोनल इम्बॅलन्स. महिलांना पिरियड्स रेग्युलर होत नाहीत. अनेको गोष्टी त्याच्याशी जुडलेल्या असतात. वाईट वाटून घेऊ नका. कदाचित नशिबाचा भाग असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण जर आरोग्याची गोष्ट असेल तर ज्ञानेश्वर माऊली ते मार्गदर्शन करतायत. मी माझ्या पदरचं काही बोलत नाहीये. ऐसे युक्तीचेनी हाते, जे इंद्रिया वोपी जे भाते, ते संतोषासी वाढते मनची करी. असं युक्तीने जो इंद्रियांचा भाता जो व्यवस्थित पद्धतीने वापरतात ना, तै संतोषासी वाढते. त्याचा आनंद वाढतो, त्याच्या मनाचा आनंद वाढतो. येतंय का लक्षात? ज्ञानेश्वर माऊली एक एक ओवी इतक्या सहज रीतीने आपल्याला सांगतात. श्लोक क्रमांक 18 वरची ओवी. बाहेर युक्तीची मुद्रा पडे. बाहेर युक्तीची, पहिलीच ओवी. बाहेर युक्तीची मुद्रा पडे, तव आत आत सुख वाढे. दोनदा शब्द वापरले, आत आत. बाहेर युक्तीने आपण वागलो की आत आत सुख वाढे. ते सहजची योगू घडे, नाभ्यांसिता. ऐका बरं का, असं युक्तीने वागल्यानंतर आत आत सुख वाढतं आणि तिथे सहजच योग घडतो, असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. आणि पुढची ओवी तुम्ही अनेको लोकांच्या मुखातून ऐकली असेल. जैसे भाग्याची या भडसे, उद्यमाचे निमिसे, मग समृद्धी जात आपैसे घररी गे. क्रियाशील राहिल्यानंतर समृद्धी मिळते. या एका कन्सेप्टसाठी कीर्तनकार, प्रवचनकार ही ओवी वापरतात. पण ती ओवी ज्ञानेश्वर माऊलींनी ऍक्च्युअल मध्ये कुठे वापरलेली आहे? अध्याय क्रमांक 6 जो ध्यान योग आहे त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की तू नीट वागलास, योग्य आहार योग्य विहार करून तुझ्या शरीराची घडी बसवलीस, रोज ध्यानाला बसलास की काय होतं? असं युक्तीने वागल्यानंतर आतल्यात आनंद वाढतो. कसा वाढतो? जसं भाग्य आणि कर्म एकत्र आल्यानंतर समृद्धी येते घरात, अगदी त्याप्रमाणे तुझं रोजचं वागणं शिस्तप्रिय असेल आणि त्याला जर योगाची जोड मिळाली की तू योगी झालास. आलं का लक्षात उज्ज्वला ताई? तुझं रोजचं वागणं शिस्तशीर आहे आणि त्याच्याच बरोबर जर तू ध्यानाला बसलास, विषय संपला, खलास कॉम्बिनेशन जगातलं. मग तुम्हाला कोणी अडवू शकत नाही, तुम्हाला कोणी दुःखी करू शकत नाही ना, तुम्हाला कोणी असं सुखाच्या ह्याच्यावरती बसवून तुम्हाला कोणी भुरळू शकत नाही, तुम्हाला कोणी फसवू शकत नाही. काय म्हटलं मी? रोज योग्य रीतीने रेग्युलराइज पद्धतीने आयुष्य जगलो, नियमित पद्धतीने आयुष्य जगलो. आणि माझा पूर्ण विश्वास आहे, माझ्या आई वडिलांची जी पिढी होती त्यातली काही लोक आहेत, त्यांच्या बघा उठायच्या वेळा ठरलेल्या आहेत, झोपायच्या वेळा ठरलेल्या आहेत, दुपारची एकच वामकुक्षी ते घेतात आणि उठून परत कामाला लागतात. माझ्या आईला मी तसं पाहिलेलं आहे. आयुष्य नियमित असेल ना, मग वेगळं काही करायची गरज नाही लागत. त्यांची वजन अशी अफाट वाढत नाहीत, त्यांच्या आयुष्यामध्ये असे कुठले रोग घुसत नाहीत, त्यांना डायबिटीस वगैरे असले काही रोग होत नाहीत. अनुवंशिक असेल तर पुन्हा गोष्ट वेगळी आहे, मनाला लावून घेऊ नका. याचं एक सुंदर मी उदाहरण तुम्हाला देईन. ज्या सरळताईंचं मी नाव घेते, मध्ये सरळताई बाबर यांचं नाव घेते, गुरुवर्य, त्या सरळताई बाबर ज्यांच्या शिष्या होत्या ते स्वामी स्वरूपानंदांचे पट्ट शिष्य स्वामी माधवनाथ. स्वामी स्वरूपानंद पावसचे माहिती असतील सगळ्यांना, नाथ संप्रदायाचे स्वामी स्वरूपानंद, त्यांचे शिष्य स्वामी माधवनाथ. इथे जे म्हटलंय ना माऊलींनी, तुझं आयुष्य जर नियमित असेल, पण एखादा काय करतो, नियमित आयुष्य जगतो, रोज जॉबला वेळेवर जातो, जॉब वरून येतो, रोज वेळच्या वेळी घरी येतो, बायकोला घेऊन गार्डनला जातो आणि पाहुण्यांबरोबर, नातेवाईकांबरोबर, मित्रमंडळींबरोबर टाइमपास करतो, त्याचं काही होणार नाहीये. ते काय सांगतायत? आयुष्य नियमित आहे आणि प्लस तू योग करतोयस, प्लस तू ध्यान करतोयस, नामस्मरण करतोयस, तर काय होतं? स्वामी माधवनाथ ह्याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल आहेत. त्या व्यक्तींनी, गुरुवर्य स्वामी माधवनाथांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग, लक्ष्मणदादा अतिशय आपण उदाहरण घेण्यासारखं आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये आधी गुरु नव्हते, पण त्या व्यक्तीचं पूर्व सुकृतच तितकं महान असेल की त्यांनी कमी वयापासून ज्ञानेश्वरी, गीता वाचायला सुरुवात केली.
त्याच्यावरती प्रवचन करायला सुरुवात केली. योग्य वेळी उठणं, योग्य असा आहार करणं, योग्य अशी शरीर यष्टी सांभाळणं, आणि एखादा खेळ, त्यांनी बॅडमिंटन खेळायचे, ते एखाद्या खेळामध्ये नैपुण्य प्राप्त करणं, म्हणजे खेळामध्ये सुद्धा इतकं शिस्तबद्ध आयुष्य ते जगत असताना त्याला त्यांनी अध्यात्माची जोड दिलेली, ध्यानाची जोड दिलेली, संतांची संगत केलेली, एवढं सगळं आयुष्य सुंदर चाललेलं. आणि वयाच्या 40व्या वर्षी त्यांना गुरु भेटलेले. कितव्या वर्षी? स्वतःच्या 40व्या वर्षी. म्हणजे हे माझ्यासाठी आदर्शवत आहे, कारण अजून मला ते माझ्यासाठी ते लांबचं वय आहे. तरी सुद्धा त्यांचं आयुष्य शिस्तबद्ध पद्धतीने यशोदा काकू चाललेलं होतं, आणि त्याला अध्यात्माची जोड भेटलेली. म्हणून इथे बघा माऊली ओवी म्हणतायत, म्हणून आज स्वामी माधवनाथ इतक्या लोकांसाठी आदर्शवत आहेत, गुरुवर्य आहेत, जणू काही नाथ संप्रदायाची त्यांनी धुरा वाहिलेली आहे. आणि इतका सिलेक्टिव्ह माणूस ना नाही तर नाही कोणाकडे जाणार, जास्त वाऱ्या इकडे तिकडे करणार नाही. आपण ठाईच वैसुनी करा एक चित्त, ध्यानामध्ये स्वतःचं आयुष्य अर्पण केलं, लोकांचं चांगलं त्याच्यातून झालं, ते करायला नाही गेले, त्यातून अनेको लोक उद्धरली आणि अनेको लोकांना गुरु प्राप्त झाले. येतंय का लक्षात? साधं आणि सिंपल आयुष्य जगले. ज्ञानेश्वर माऊलींची ओवी त्यांना अतिशय साजेशी आहे, म्हणून त्यांचं उदाहरण दिलं. ओवी क्रमांक 57, म्हणजे काही ती 100-257 वगैरे असेल, 57 नक्कीच नाहीये, जास्त असेल ती, 357 ओवी. ओवी क्रमांक 357, श्लोक क्रमांक 19. बघा बरं का ओवी काय आहे. युक्ती योगाचे अंग पावे, युक्ती बुद्धीचं अंग पावे, ऐसे प्रयाग जेत होय बरवे. म्हणजे युक्ती आणि योग या दोघांची मेळ झाला, नियमित वागणारा आणि योगाभ्यास करणारा या दोघांचा इथे मेळ झाला. तेथ क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जयाचे, तो जीता जागता योगी झाला, तो संन्यासी झाला, त्याने मोक्ष प्राप्त करून घेतला, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. श्रोते हो, जर असंच आपण पुढे करत गेलो तरी शक्य आहे, पण तरी सुद्धा एकच ओवी सांगते आणि मी थांबते इथे ज्ञानेश्वरी पासून, कारण मग काय होतं माहितीये, आजचं मला सांगायचं ते राहून जाईल. श्लोक क्रमांक 20 आणि 21 वरती एकच ओवी मी सांगेल. ओवी क्रमांक आहे 366, 365 आणि 66 आणि 67. 66 आणि 67 घेते, माझी फेवरेट ओवी, माझ्या तोंडून तुम्ही अनेक वेळा ऐकली असेल. परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपण याते आपण देखे, देखत खेव ओळखे हे तत्व मी. काय म्हणतायत? परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपण याते आपण देखे, स्वतःला ओळखायचं आणि बघायचं, अरे बापरे, जे बाहेर ब्रह्म भरले ते मीच आहे, दुसरं तिसरं काहीच नाही, मी तेच आहे. पुढे सांगतायत, तिये ओळखीची सरीसे सुखाची साम्राज्य वैसे. अशी एकदा ओळख पटली की तो व्यक्ती सुखाच्या साम्राज्यावरती बसतो. आपण म्हणतो ना ज्ञानेश्वर माऊलींना कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, अगदी तसं आपल्याला सुद्धा सुखाच्या साम्राज्यावरती ज्ञानेश्वर माऊली बैसवतात. मग आपण पा समरसे विरोनी जाय. आणि याच एक सांगायचं राहिलं, याच अध्यायामध्ये अजून फेवरेट ओवे आहेत, फक्त ते एका मिनिटात फक्त सांगते तुम्हाला. खूप सुंदर अध्याय आहे, म्हणून मी म्हणते ना मला हा अध्याय इतका आवडतो. अध्याय क्रमांक 6, श्लोक क्रमांक 6 वरती, उद्धरेत आत्मानम आत्मनमव साधयेत, तो जो आपला श्लोक होता ना, आपुली आपण करा सोडवणं, त्या श्लोकावरती ज्ञानेश्वर माऊली, तो श्लोक क्रमांक 6 आहे त्याच्या पुढचा, त्याच्यावरती ज्ञानेश्वर माऊली सांगतात, बघा बरं का, एखादा पोपट असावा, एखादा पोपट असावा, त्याला पिंजऱ्यामध्ये ठेवलंय, लक्ष्मण दादा त्याला पिंजऱ्यात ठेवलंय, तो काय करतो, त्या नळीला पकडले, त्याने नळीला पकडले आणि ऍक्टिंग करतो, नळीवरून खाली जातो, वरून जातो, गोल गोल फिरतो आणि असा म्हणतो, अरे मला उडताच येईना. पण तो किती मूर्ख आहे, ती नळी त्याने पकडून ठेवले ना. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आपण संसारिक असे आहोत, संसार आपणच पकडलाय आणि नुसती ऍक्टिंग करतोय. आम्ही कीर्तन ऐकायला गेलो, आम्ही प्रवचन ऐकायला गेलो, आम्ही यात्रेला गेलो, आम्ही वारीला गेलो, अरे आम्ही गीता ऐकली, अरे आम्ही रोज ऐकतो, आमचा अमका गुरु, आमचा तमका गुरु, आम्ही एवढं दान करतो, आम्ही एवढं धर्म करतो, पण आम्ही संसाराला सोडत नाही, त्याच्या विचारांना सोडत नाही.
आम्ही तो धरूनच ठेवतो आणि उगाचच अंग असं पिळवटतो. याची संसारिकाला त्या पोपटाची उपमा ज्ञानेश्वर माऊली देतात. इतकी सुंदर ओवी आहे ना. जैसे ते शुकाचेनी अंग भारे, नळिका भोविन्नली एरी मोहरे, तेने उडावे परी न पुरे मन शंका. मनात शंका ठेवतो मी उडेन की नाही, तशीच धरून ठेवतो. वायाची मानपिळी, आटुवे ही आवळी, मी स्वतःचीच मान अशी आवळून धरतो. टिटातू नळी, ती जी नळी आहे ती नाही सोडत, ती धरूनच ठेवतो, धरूनही टाके. म्हणे काय म्हणतो वरून, बांधला मी पुढा, आणि वरून म्हणतो मी बांधला पुढा. ऐसिया भावनेची पडी खोडा, की मोकळीया पायांचा चवडा. ओवी अधिके, पाय एकदा सोडली की तो मोकळा होणार आहे. पण तो दोष त्या नळीला देत राहतो कोण? पोपट. फेवरेट ओवी, फेवरेट, एक नंबर फेवरेट दृष्टांत हा माझा. आणि अजून एक फेवरेट ओवी पुढच्या श्लोकासाठी आहे, 7 आणि 8 साठी. हा घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा. म्हणजे ओवी क्रमांक किती असेल सांगू का तुम्हाला? ओवी क्रमांक 83 आहे, 83-84. हा घटाकारू जैसा निमलिया तया अवकाशा, नलगे मिळो जाणे आकाशा अनाठाया. पाणी आहे किंवा असा इथे बघा असा घट मडका ठेवलाय उज्ज्वलाताई. आता त्या आतलं आकाश, घटाच्या आतलं आकाश आणि बाहेरचं आकाश, बाहेर रिकामी जागा आहे ती सगळी आकाशच आहे. घटाच्या आतलं आकाश आणि बाहेरचं आकाश कधी मिळेल? ज्या वेळेस तो घट फुटेल त्यावेळेस. तिथे ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत तो घट खरा फोडायची काय गरज आहे? खरं येऊन तो घट फोडला आणि तो आकाश आकाशाला मिळालं, सांगायची काय गरज आहे? वरच्या बाजूने ते घट आणि आकाश एकच आहे ना. तसंच तैसा देहाहंकारू नाथिला, तुझा जो देहाहंकार आहे ना तोच मध्ये आलाय. हा समूळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचला आधीची आहे. तसा तुझा देहाहंकार एकदा गेला ना की तुझ्यामध्ये परमात्माच संचला आहे. देह खराब पडायची किंवा खरं खरं मरायची गरज नाहीये. देहाचा अहंकार पाड म्हणजे तू ब्रह्मच आहेस. येतंय का लक्षात? म्हणून ज्ञानेश्वर माऊली आहे. कारण माझ्या मुलांना, माझ्या लेकरांना असा घास खाता येत नाहीये, चावता येत नाही, त्यांचे दात तेवढे स्ट्रॉंग नाहीये. तसं माझ्या मुलांची बुद्धी एवढी सूक्ष्म नाहीये. म्हणून अगदी ती प्रत्येक कन्सेप्ट, प्रत्येक श्लोकाचा शब्द असा कुचकरून त्याच्यातून ओव्या बाहेर काढत, तो रस बाहेर काढत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला भरवते. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींचा हात यासाठी धरायचा आहे. आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचत चला. काय होतं, जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा मी घेतेच आहे त्या ओव्या, पण प्रत्येक वेळेस मी बघते, रेफर करते, पण बोलण्याच्या ओघात ना श्लोकाची कन्सेप्टच एवढी मोठी असते की ती ओवी बाजूला राहते. असं होतं ते. त्याच्यामुळे ज्ञानेश्वरी घ्यायला विसरू नका. आणि यावेळेस सुद्धा सेशन मी बुधवारी घेणार होते, पण म्हटलं उद्या बोलाल परत की आम्हाला दसऱ्याची तयारी करायची आहे, आम्हाला सीमोल्लंघन वगैरे आहे, मग ताई आम्ही कसं करणार, मग तुमच्यापेक्षा हुशार मी आहे म्हणून आदल्या दिवशीच करून घेतलं सेशन. ऐका बरं का, एक देवदत्त नावाचा ब्राह्मण होता पैठण शहरामध्ये. एक देवदत्त नावाचा वैशंपायन ऋषी जन्मेजय नावाच्या शिष्याला सांगतायत, देवदत्त नावाचा ब्राह्मण पैठण शहरामध्ये राहायला होता. त्या देवदत्त नावाच्या ब्राह्मणाच्या पोटी एक पुत्र होता, त्याचं नाव होतं कौत्स. काय नाव होतं? कौत्स. क त्याला काना, त्याला वरती 2 वेल्यांट्या आणि तला स, कौत्स त्याचं नाव होतं. कौत्स अत्यंत हुशार होता. आणि त्या काळामध्ये माणसाच्या संपत्तीपेक्षा त्याच्या बुद्धीला आणि त्याच्या विद्येला जास्त महत्व होतं, असा तो काळ होता. तर देवदत्त ब्राह्मण स्वतःच्या मुलाला शिक्षणासाठी, स्वतः तर त्याला सर्व वेद विद्या सगळ्या देतो आणि त्याच्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी, पुढच्या विद्या ग्रहण करण्यासाठी ऋषींच्या घरी पाठवतात, त्यांच्या गुरूंच्या घरी पाठवतात. त्या गुरूंचं नाव असतं वरतंतु ऋषी. ठीक आहे, वरतंतु ऋषींकडे पाठवतात. कोणाला? कौत्साला. वरतंतु ऋषीकडे कौत्स राहतो, पण तो इतका हुशार असतो की खूप कमी वेळामध्ये तो सगळ्या विद्या ग्रहण करतो. कोण बरं? कौत्स स्वतःच्या गुरुच्या घरी राहून सगळ्या विद्या ग्रहण करतो. आता गुरुकडे विद्या ग्रहण केल्यानंतर त्याला गुरुदक्षिणा काहीतरी द्यायची असते. म्हणून तो त्यांना विचारतो की तुम्हाला मी काय दक्षिणा देऊ, काय गुरुदक्षिणा देऊ? तर वरतंतु ऋषी म्हणतात की मला काही गरज नाहीये, तू नाही दिलीस तरी चालेल, पण हा पठ्या एकदम इमानदार असतो. तो म्हणतो असं नाही, तुम्ही जे म्हणाल ना, तुम्ही जे काही सांगाल ते मी आणून देतो, पण तुम्ही गुरुदक्षिणा घेतलीच पाहिजे.
आता गुरु हे महानच, कुठलाही गुरु हा महानच असतो. तो महान असतो म्हणूनच तो गुरु असतो. लघु म्हणजे छोटा, गुरु म्हणजे मोठा. तो मोठा आहे म्हणूनच तो गुरु आहे. ते म्हणतात त्याला शिकवायचंही असतं आपल्या शिष्याला, म्हणून ते त्याला म्हणतात तुला मी 14 विद्यांमध्ये पारंगत केलं. तुला मी 14 विद्यांमध्ये पारंगत केलं. प्रत्येक विद्येची 1 कोटी सुवर्ण मुद्रा, अशा 14 कोटी सुवर्ण मुद्रा तू मला आणून दे. अट एकच राहील की ह्या सगळ्या मुद्रा 5-6 ठिकाणांवरून गोळा करून किंवा इतरत्र भिक्षा मागून आणायच्या नाही. कुठल्याही एकाच घरात जायचं, भिक्षा मागायची आणि या मुद्रा मला तू आणून द्यायच्या. नाऊ इट इज अ टास्क. कंसासमोर हा टास्क असतो की हा टास्क कसा पूर्ण करणार, आणि तो टास्क गुरुला गुरुदक्षिणा दिल्याशिवाय त्याने दिलेल्या विद्येचा वापर तरी कसा करणार. म्हणून विद्या वापरायची नाहीये, मागूनच आणायचंय. तो निघतो, विचार करत करत निघतो. त्याला कोणीतरी भेटतं, ते म्हणतं की इथे अयोध्या नगरी आहे, अयोध्या नगरीचा राजा रघुराजा आहे. आता हा रघुराजा कोण आहे? प्रभू श्री राम ज्यांचे वंशज आहेत. आणि रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. हे जे वचन ज्याच्या नावावरून पडलं तो रघुराजा अयोध्या नगरीवरती राज्य करतोय. तू त्याच्याकडे जा, तोच तुला सहाय्य करेल, असा एक नागरिक त्याला सांगतो. कोणाला? कौत्साला सांगतो. कौत्स जातो, रघुराजाच्या शोधार्थ जातो. तिथे गेल्यानंतर त्याला कळतं की त्याची परिस्थिती सुद्धा बिकट आहे. कोणीतरी त्याला त्याचं राहण्याचं निवासस्थान दाखवतं. तो रघुराजाच्या दारात उभा राहतो. विश्वासही पटणार नाही, कारण नुकताच रघुराजाने एक यज्ञ केलेला असतो आणि त्या यज्ञामध्ये सगळं त्याने स्वतःचं दान करून दिलेलं असतं. स्वतःचा महाल, स्वतःची संपत्ती सगळं दान करून एका झोपडीमध्ये रघुराजा राहत असतो आपल्या पत्नी समवेत. कौत्स त्याच्या दारात जाऊन उभा राहतो. आपल्या दारामध्ये एखादा विद्यावान कोणीतरी आलाय, त्याचं आपण पूर्ण पद्धतीने पाहुणचार करावा यासाठी मातीच्याच भांड्यातून ते सगळं पाणी वगैरे घेऊन येतात. ते बघून तो विचार करत असतो, त्यांच्या पाहुणचाराचा प्रकार बघून विचार करत असतो की यांना मी 14 कोटी सुवर्ण मुद्रा मागू तरी कशा. तो विचार करत असतानाच कोणीही आपल्या घरी येतं त्याला विचारायचं असतं, तुमच्या येण्याचं प्रयोजन काय आहे, आयोजन काय, कशासाठी आलाय तुम्ही. तसेच रघुराजा सुद्धा त्यांना विचारतात की तुम्ही माझ्या दारी का आलात. त्यावेळेस कौत्स म्हणतो की झालं असं की थोडक्यात माझ्या गुरूंनी दक्षिणा मागितली, एकाच घरातून घ्यायची, ही त्यांची अट आहे. कोणीतरी मला तुमचं नाव सांगितलं, मी तुमच्या दारी आलो, पण तुमचं हे सगळं असं बघितलं. त्यावेळेस रघुराजा त्याला म्हणतात तू चिंता करू नकोस, तू माझ्या दारी आलायस ना, तू परत जाणार नाहीस याची काळजी मी घेईन. आणि रघुराजा एवढे महान होते की त्यावेळेस देवांना, इंद्राला, प्रत्येकाला मदत करणारे रघुराजा होते. इतके ते ताकदवान होते, पण तितकेच दानशूर होते. आणि आत्ताचा काळ असा आहे हो, खिशामध्ये पैसे नसतील तर घाबरायचं, मग मी कसं करू, अगं बाई ग, वडापाव खाऊन दिवस घालवले ग. आपली माणसं त्याच्यासाठी घाबरली नाहीत कधीच. भारताची संस्कृतीच नाही की पैसे नाही म्हणून रडायचं, ही आपली संस्कृती नाही. ज्या वेळेस विद्या जाते, ह्यांचं ज्योतिबा फुलेंचं खूप सुंदर वचन आहे, ते पूर्ण वचन तुम्ही चेक करा नंतर. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली. आपल्याकडे विद्या बेसिक मानलेली आहे. जर तुमच्याकडे विद्या असेल ना, तुम्ही काहीही करू शकता. त्यामुळे तो रडण्याचा काळ नाहीये. रघुराजा म्हणतात तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे. रघुराजा प्लॅन करतात की आपण इंद्रावरती स्वारी करू, आपण स्वर्गावरती स्वारी करू आणि इंद्राकडून आपण तेवढी सगळं धन घेऊन येऊ. आता इंद्राच्या कानावरती ती बातमी जाते. इंद्र काय करतात बोलते, नाही तर पुन्हा त्याच्यावरतून ट्रोल करते, इंद्राला तो म्हणते म्हणून. इंद्र काय करतात, पूर्ण स्वारी, त्यांची स्वारी, ते आपल्यावरती स्वारी करणार त्याच्या आधीच भगवान इंद्र जागृत होतात. आणि ते काय करतात, साकेत नगरीच्या बाहेर, साकेत म्हणजे अयोध्या, आमच्या ठाण्यामध्ये एक रोड आहे साकेत रोड, त्या रोड ज्याने नाव ठेवलं त्यालाही माहिती नसेल साकेतचा अर्थ काय आहे. साकेत नगरी म्हणजे अयोध्या नगरी. साकेत नगरीच्या बाहेर आपट्याच्या पानांचा वृक्ष असतो, आपट्याची पानं, त्याचं झाड असतं. इंद्र काय करतो, त्या झाडावरती सुवर्ण मुद्रांचाच पाऊस करतो. म्हणजे ह्यानी माझ्यावरती स्वारी करायची त्याच्या आधीच त्या अयोध्या नगरीच्या बाहेर आपट्याच्या पानांचा वृक्ष आहे, त्याच्यावरती, शमीच्या वृक्षावरतीच तो सुवर्ण मुद्रांची वर्षा करतो. आता सगळे नागरिक पळत पळत, शेवटी रघुराजाकडे धन नसलं तरी तो राजा आहे आपला, त्याचा दबदबा, धन आहे म्हणून तो राजा नाहीये, त्याच्या मनात जो म्हणतात ना त्याचा दबदबा आहे. सगळे नागरिक त्यांच्याकडे पळत येतात की असा सुवर्ण मुद्रांचा पाऊस पडलाय. रघुराजाच्या डोक्यामध्ये बरोबर युक्ती येते की हे इंद्राचं काम आहे. ते जाणतात, त्यांच्या जे काही मंत्री वगैरे त्यांना सांगतात की जा त्या सुवर्ण मुद्रा भरा आणि घेऊन या आणि या कौत्साला द्या.
आता कवचाला त्या सुवर्ण मुद्रा मिळतात, काही उंट असतील, जे काही प्राणी असतील त्याच्यावरती त्या सुवर्ण मुद्रा लादल्या जातात. कौच कौच काय म्हणतो, माझ्या हातात नको, माझ्या गुरुने हे मागितलंय, त्याच्याकडे जाऊ द्या डायरेक्ट. मग तो डायरेक्ट सुवर्ण मुद्रा घेऊन त्यांच्या गुरुकडे म्हणजे वरदंत ऋषींकडे जातात. तिथे गेल्यानंतर त्यांना त्या मुद्रा, वरदंत ऋषी असे नाही म्हणत अरे बापरे एवढं सगळं धन आलंय, येऊ द्या येऊ द्या, भरा भरा. ते असे नाही करत, ते परत मोजून 14 कोटीच घेतात बरं का लक्ष्मण दादा, 14 कोटीच मोजून घेतात पल्लवीताई. 14 कोटी सुवर्ण मुद्रा ते मोजून घेतात. आता सुवर्ण मुद्रा अशाच उरलेल्या आहेत, पाऊस पडलेला ना शेवटी, अगणित पाऊस पडलाय. मग त्या सुवर्ण मुद्रा ते परत करतात, मला नको, मी एवढंच मागितलेलं मी माझं माझं काढून घेतलं. आता कंस काय करतो, तो शिष्य कंस, तो पुन्हा रघुराजांकडे येतो आणि त्यांना म्हणतो की ह्या एवढा उरलेत. आता बघा, आत्ताचा कंस असता तर त्याने काय केलं असतं, त्या सुवर्ण मुद्रा रिटर्न केल्या असत्या का, त्याने स्वतः त्याची इन्व्हेस्टमेंट केली असती आणि 25 वर्षानंतर याच्यावरती मला किती टक्के व्याज मिळेल असा विचार आत्ताच्या कंसाने केला असता. पण तो कंस किती इमानदार होता, तो पुन्हा रघुराजाकडे गेला आणि बोलला ह्या घ्या तुमच्या सुवर्ण मुद्रा तुम्हाला. तो रघुराजा म्हणतो दान दिलेलं मी परत घेऊ शकत नाही. मग आता करायचं काय, तो स्वतःच्या नगरातल्या नागरिकांना, मंत्र्यांना असं सांगतो की ह्या सुवर्ण मुद्रा घ्या आणि ज्या झाडावरती त्यांचा पाऊस पडला त्याच झाडाच्या खाली ठेवून या, त्याच झाडाच्या खाली ठेवून या. ज्या दिवशी त्यांनी जे दान मागितलं होतं तो दिवस होता नवमीचा, ज्या दिवशी स्वतःच्या गुरुला दान दिलं तो दिवस होता नवमीचा, आणि दुसरा दिवस उजाडतो दशमीचा. त्या दिवशी नागरिकांना रघुराजा सांगतो की तुम्ही तिकडे जा आणि स्वतः जेवढी गरज असेल तेवढं सोनं तुम्ही घेऊन या. मग त्याचे नागरिक सीमो उल्लंघन करतात, म्हणजे नगराच्या बाहेर जातात आणि मग ते सगळं सोनं लुटतात. मग ते सोनं लुटतात म्हणून ती प्रथा पडली की आपण आता सोनं कोण असं देणार नाहीये हो आपल्याला, 1 लाखाच्या वर सोनं गेलं आता. म्हणून आता ती प्रथा पडली की आपट्याची पानं एकमेकांना वाटायची. कशासाठी, हे सोनं घ्या आणि आमच्याशी चांगलं वागा, याच्यासाठी नाही. हे सोनं घ्या, आपण बोलताना बोलतो आमच्याशी चांगलं वागा, पण ते सोनं देण्याच्या मागचा भाव असतो की इमानदारी जागृत ठेवा. माझ्यातली इमानदारी मी जागृत ठेवतो, तुमच्यातली इमानदारी का, कारण ते प्रतीक आहे. कौत्साने गुरुदक्षिणा देण्यासाठी एवढे प्रयत्न केले, रघुराजाने स्वतः काहीही नसताना त्या सुवर्ण मुद्रातली एकही मुद्रा स्वतःकडे ठेवली नाही, जशीच्या तशी नागरिकांमध्ये वाटून दिली. आणि त्याच्या गुरुने सुद्धा त्याचा मान ठेवला. म्हणून कीर्तनकाराने दक्षिणा देणाऱ्यांनी म्हणावं घ्या घ्या, कीर्तनकारांनी म्हणावं नाही नाही. अशी वेळ यावी, ही वेळ सांगणारी ही कथा आहे, लक्षात घ्या काय नेमकं मी म्हणतेय. म्हणजे कीर्तनकारांनीही लाज ठेवावी आणि ते देणाऱ्यांनीही लाज ठेवावी. हे एक छोटंसं उदाहरण आहे, बाकीच्या गोष्टीतही मी सांगतेय. नुसतं गुरुला नारळ आणि शाल दिली म्हणजे आमची गुरुपौर्णिमा झाली असं म्हणणाऱ्यांसाठी ही कथा आहे. त्या कौत्साच्या मनात एकदाही विचार नाही आला की माझ्या गुरुने 14 कोटी सुवर्ण मुद्रा, अरे बापरे एवढ्या कशा मागितल्या, आधी तर म्हणत होता काय नको आणि आता लगेच म्हणायला लागला 14 कोटी सुवर्ण मुद्रा. असा विचार कौत्साने नाही केला. येतंय का लक्षात? रघुराजांनी असा विचार नाही केला तर मी पूर्ण निर्धन झालोय, मी कुठून देऊ त्याला. रघुराजा म्हणाला घाबरायचं कशाला, आपण इंद्रावरती स्वारी करू आणि घेऊन येऊ. गुरुची दक्षिणेसाठी काहीही असा विचार करायला शिकवणारी, त्याच्याच बरोबर इमानदारी कशी असावी हे सांगणारी. त्यातलं कोणी ठेवलं असतं तर कोणी कोणाला वाईट नसतं म्हटलं, कोणीच वाईट नसतं म्हटलं, पण ठेवू नये, ठेवू नये. बघा बरं का, आत्ताच छोटंसं उदाहरण देईन. आत्ता आपण साडी वाटपाचा कार्यक्रम करतो आहोत. असं कधी म्हणजे आत्ता मला ही गोष्ट वाचल्यानंतर लक्षात आलं ते बरं का, चुकूनही मनात असं कधी आलं नाही की ह्या एवढ्या साड्या आलेत त्याच्यावरती मन, म्हणजे असं कधी शक्यच होणार नाहीये. कळतंय का तुम्हाला? किंवा कोणी माझ्या अकाउंटला 1000-2000 पाठवलेत आणि त्यातला एखादा रुपया ठेवून घ्यावा असं चुकूनही मनात नाही येणार आहे. ही आपली भारताची संस्कृती आहे. हे मला कोणी शिकवले, हे मी महान याच्यातला भाग नाहीये. ही आपली गोष्ट आपल्याला शिकवते. ही मी तुम्हाला गोष्ट आता सांगितली, पण मी ही गोष्ट पूर्वी ऐकलेली आहे आणि तुम्हीही ऐकलेली आहे, नो डाऊट तुम्हीही ऐकलेली आहे. येतंय का लक्षात? हे संस्कार आपल्या मनावरती झालेले आहे. शब्द बहुसाल उपकारांच्या राशी, संतांचे शब्द या उपकारांच्या राशी आहेत. या कथा त्यांनी जगले त्या उपकाराच्या राशी आहेत आपल्यासाठी, कारण ते संस्कार देतात आपल्याला. तुम्हाला मी मागेही सांगितलं, एखाद्याने मी बोलली हा पेन तुला घे,
तो जेव्हा म्हणतो नाही, की त्याच्या मागे पेन नकोय, तो माझ्याकडेच राहणार आहे, पुढची सगळं भविष्य त्याच्यावरती अवलंबून आहे एका शब्दावरती. म्हणून आपल्या मुलांवरती, आपल्या मनावरती संस्कार करत असताना, हे शब्द ऐकत असताना ना नीट लक्ष ठेवा. आणि दर आठवड्याला हे आपण ऐकलं पाहिजे. मी बोललं पाहिजे, बोलण्याआधी मी त्याचं चिंतन केलं पाहिजे, मग तुमच्या समोर बोललं पाहिजे. तुम्हीही नीट ऐकलं पाहिजे. का? कारण समर्थांची एक ओवी आहे. ओवी आता मला पाठांतर नाहीये, पण ती ओवी अशी आहे की दगड असतो ना ज्वालाताई, दगड, त्या दगडापासून मूर्ती घडवत असताना, ज्या वेळेस आपण त्या दगडाचा एक एक भाग काढतो ना, तो दगडाचा कपचा निघाला ना की तो खाली पडतो, परत जाऊन त्या दगडाला चिकटत नाही. पण माणसं जेव्हा कीर्तन प्रवचनात बसतात त्यावेळेस प्रत्येकाला स्वतःच्या चुकांची जाणीव होते, स्वतःच्या अवगुणांची जाणीव होते. थोडा वेळ तो मनुष्य ते अवगुण टाकूनही देतो, पण पुन्हा दुसऱ्या दिवशी प्रवचनाला येताना ते अवगुण चिकटलेले तसेच्या तसे परत येतात. म्हणजे त्या दगडापेक्षा पण बेकार अवस्था आपली आहे. येतंय का लक्षात? त्या दगडापेक्षा पण बेकार अवस्था आपली आहे. म्हणून दर आठवड्याला भेटायचंय, मन साफ करायचंय, वाणी शुद्ध करायचंय, चिंतन शुद्ध करायचंय. कशाने चिंतन शुद्ध होणार आहे? नामस्मरण तर आहेच आहे, नो डाऊट, पण ह्या चरित्रांच्या वर्णनाने, गीतेच्या श्लोकाने, ओव्यांच्या शब्दांनी, संतांच्या शब्दांनी आपलं मन, आपलं अंतःकरण शुद्ध 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 होत जाणार आहे. आणि त्या आजचे 2 जे श्लोक आहेत ना, त्याच्यावरती बोलायचं राहिलं, त्या श्लोकांचा अर्थच तो होता. श्लोक क्रमांक 21 आणि 22 तुम्ही सगळ्यांनी चिंतन करायचंय. आणि मला फक्त शब्द सांगा की तुम्ही चिंतनाला कुठून सुरुवात कराल. तुम्हाला मी बोलली की तुम्ही बोला याच्यावरती, तुम्ही चिंतनाला सुरुवात कुठून करणार? कारण आपण आतापर्यंत याच्यावरती अनेक वेळा डिस्कशन केलेलं आहे. येतंय का लक्षात? जरा विचार करा. पॅसिव्ह अध्यात्म नको, अध्यात्म ऍक्टिव्ह पाहिजे. संसार पॅसिव्ह करा, संसार इनडायरेक्टली करा, अध्यात्म डायरेक्टली करा. का? कारण संसार हा होत जातो. अध्यात्म हे करावं लागतं. सेशनला बसायचं म्हणून 10 गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही आला असाल. सणावाराचे दिवस आहेत, आता जाऊन दांडिया खेळायचंय, मॅचिंगची साडी काढली, उद्याची नवीन साडी काढायची आहे, अनेको कामं आहेत, पुरुषांना साफसफाई करून द्यायची, नवरात्र उत्सव आहे. म्हणजे कधी कधी ते भांडी पण बिचारांना घासावी लागतात, एवढी कामं त्यांना करायची आहेत. ते सगळं बाजूला ठेवून ते सेशन ऐकतायत, याचा अर्थ त्याचं महत्व खूप जास्त आहे. अशाच पद्धतीने तुम्हीही चिंतन करा. आणि यशोदा की आत्ता जसं मी सांगितलं ना, जशा ओव्या वाचताना तशा वाचत जायचं. शब्द आणि शब्द फुटला पाहिजे. म्हणजे वाचण्याच्या दृष्टीने नाही बोलत आहे मी, वाचताना चुका होतील, होऊ द्या चुका, कारण त्यावेळेची बोली मराठी भाषा आहे, पण त्याचा अर्थ मनामध्ये उमजला पाहिजे. हे महत्वाचं आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे. तशा पद्धतीने आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. पहिल्यांदा होत नाही म्हणून दुसऱ्यांदा पुन्हा वाचा, म्हणून पारायण करत जायचंय. पारायण पुन्हा पुन्हा त्याची आवर्तनं करत जायचे. आय होप द कन्सेप्ट इज क्लिअर. आणि 21-22 श्लोकावरती आपण पुन्हा पुढच्या सेशनला बोलूया. त्यावेळेचे श्लोक जे आहेत ते घेऊन बघूया कसं जमतंय ते. पण ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचायला विसरू नका. श्लोक क्रमांक 12च्या ओव्या आहेत, जे प्रॉपर योगा सांगता येतं, प्रॉपर योगा. आणि त्यातल्या शब्दांचे पण अर्थ शोधून काढा. ते अवघड शब्द दिलेत ना, त्या शब्दांचे अर्थ गुगलला शोधा, मिळतात. मला पण माहिती आहेत, मी सांगू शकते आता, पण नको, तुम्ही शोधून काढा, वाचा. ते काय त्याचा अर्थ आहे ना, वाचा. आणि किती ज्ञानेश्वर माऊली डिटेलमध्ये सांगतायत ना. एखाद्या वेळेस एखादी मैत्रीण भेटते, कागा अशी पदर घेतलायस तू, नीट पिन करत जा. ती मैत्रीण असते. ज्ञानेश्वर माऊली अशा नाही सांगणार. ज्ञानेश्वर माऊली कशा सांगतील? डावा पदर घेऊनी त्यावरी घडी बैसवूनी, 1 घडी 2 घडी 3 घडी 6 घडी बैसवूनी, वरची घडी पिनेने लावीजे, असे ज्ञानेश्वर माऊली बोलतील. येतंय का लक्षात तुमच्या? मग ते पण सांगतील 4 बोटाची 1 घडी. इतकं डिटेलिंग ज्ञानेश्वर माऊली करतात, म्हणून त्यांच्या ओव्या वाचा. आय होप द कन्सेप्ट इज क्लिअर. आणि दसऱ्याच्या निमित्ताने आपण कंस नावाच्या शिष्याची गोष्ट घेतली, ज्याच्यामध्ये रघुराजांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं. जे प्रभू श्रीरामांचे हे आहेत, म्हणजे प्रभू श्रीराम त्यांचे वंशज आहेत, असे रघुकुळातले, ज्यांच्यावरून कुळाचं नाव पडलं असे रघुराजा जे सूर्यवंशातले आहेत, त्यांची कथा आपण घेतली. तुम्हा सर्वांना येणाऱ्या दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. येणारा दसरा तुमच्यासाठी भरभराटीचा जावो, वैचारिक दृष्टीने सुद्धा आणि भौतिक दृष्टीने सुद्धा. रिअल लाईफमध्ये सुद्धा सोनं घ्यायला मागे पुढे बघायचं नाही.
इतका पैसा कमवायचा, बिनधास्त राहायचं, भरपूर कमवायचं, योग्य खायचं, योग्य झोपायचं, सुंदर दिसायचं, कारण आपण ज्ञानेश्वर माऊलीची लेकरं आहोत. आपण असले तसले नाही आहोत. दान करण्यासाठी कमवायचं, दुसऱ्यांच्या उपयोगी पडण्यासाठी शरीर कमवायचं, लोकांनी ऐकावं म्हणून आपण प्रेझेंटेबल दिसायचं. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीचा अर्थ नीट लावला ना की लोकांनी कितीही टीका करू द्या, आपल्याला फरक पडत नाही. हेच गीता सांगते. केंद्र योग्य असेल ना की व्यास आपोआप बरोबर होतो. केंद्र योग्य पाहिजे. तू जसा असशील ना, तू जर योग्य असशील ना तर तुझ्या हातून होणारी चोरी सुद्धा सत्कर्म आहे. तू जर योग्य असशील ना, तुझ्या हातून होणारा खून सुद्धा सत्कर्म आहे. म्हणून प्रभू श्रीरामांनी जेव्हा रावणाचा वध केला त्यावेळेस तो वध त्यांना वाटला, पण त्यांनी पृथ्वीची मुक्तता एका अहंकारी पुरुषापासून केलेली आहे. येणारा दसरा प्रभू श्रीरामांचं वीरत्व दाखवतो. येणारा दसरा महिषासूर मर्दिनीचं पराक्रम दाखवतोय आणि स्त्रीत्वातल्या पराक्रमाला जागृत करतोय. लक्षात घ्या, येणारा सण आपल्याला गुरु शिष्याची गोष्ट सांगतोय आणि त्याच्यामधून काही नसताना इंद्रावर स्वारी करून गुरुदक्षिणेसाठी मदत करणाऱ्या राजाची गोष्ट सांगतोय. येणारा सण फक्त खाऊन, गोडधोड खाऊन दुपारी मस्त ढाराडूर झोपण्यासाठी नाहीये. काहीतरी चिंतन करा. आणि द बेस्ट वे इज मेक अ डायरी ऑफ इट. घ्या, वया घ्या, भरा वया भरा, लिहून काढा. कोणाला दाखवू नका, लिहून काढा काय काय वाटलं. मी हे ऐकलं, मला असं असं वाटलं, मी असं करणार, मी अशी वागणार. सूर्यकुळात जन्मच कशाला व्हायला पाहिजे? आम्ही असेच ज्ञानेश्वर माऊलींचे वंशज आहोत आम्ही वंशज. आम्ही रोज ओवी खातो, आम्ही का नाही वंशज त्यांचे? असा विचार करा, ते लिहून काढा. मग बघा तेजस्विता कशी येते. लोक म्हणतात पॉझिटिव्ह थिंकिंग, वाईब्स. अरे आम्ही लिहून काढतोय, अजून कसलं थिंकिंग? वास्तू काय अख्खी पृथ्वी तथाच तू म्हणू दे, चालेल आम्हाला. येतंय का लक्षात? त्याचं तुम्ही डायरी करा त्याची आणि ते लिहून काढा. त्याच्याने खूप मदत होईल. अध्यात्मामध्ये ना लिहितो ना, बोलत असताना, ही खूप पर्सनल गोष्ट आहे, पण बोलत असताना असं वाटतं की आत्ता बोलतीये, पण अनेक वेळा त्याचा पाऊस मनामध्ये पडलेला असतो. ते कधी कधी झिरपलेलं उगवत असतं. लक्षात घ्या. म्हणून त्याच्यामध्ये बीजच सुंदर टाकायला विसरू नका. सो या नोटवरती मी थांबते. कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता, कारण आपली परत 10 मिनिटं संपतील. बोला. अर्चनाताई धन्यवाद. अर्चनाताईंनी विकत घेऊन साड्या डोनेट केल्या बरं का. आणि प्रकाश दादांनी पण पैसे पाठवलेत खाऊ घेण्यासाठी. प्रकाश दादा आत्ता आले नाहीयेत वाटतं. हा, नाही येत. हा, कोणाला काही बोलायचं आहे? तुम्ही आता सेशनचा जो शेवट केला ना, काय बोलतात, आधी कुठेतरी तो पाऊस पडलेला असतो मनामध्ये. म्हणजे असेच ते विचार असेच येत नाही. आधी कुठेतरी चिंतन झालेलं आहे, त्याचं वाचन झालेलं आहे, त्याचे अनालिसिस होऊन गेलेलं आहे मनात. बरोबर. एक्झॅक्टली तुम्ही आज जे बीज पेरणार आहे ना, तेच उद्या उगवणार. एक्झॅक्टली. नुसतं विचारांचं नाहीये, हे जर तुमच्या कर्माचंही झालं. म्हणजे आज तुम्ही जे काय कराल, बरोबर. आता तुम्ही मगाशी म्हणाला ना की आज खरं म्हणजे सगळेजण बिझी असतील. कुणाला हे दांडे खेळायचे असतील, कुणाला काहीतरी खरेदीला जायचं असेल, कुणाला काहीतरी नाही का नवरात्रीची तयारी करायची. बरोबर. त्यात सुद्धा काढून इथं बसणं हे म्हणजे फक्त आमच्यासाठी असं म्हणून आहे. तुम्ही पण वेळ काढून इथं ते सांगता, हे आमच्यासाठी पण खरंच आम्ही खूप स्वतःला लक्ष बसतो त्यावर. अरे तुम्ही आहात म्हणून मी आहे. करणार असं कोणीतरी आपल्याला समोर लागतो. नाही अर्चनाताई, तुमच्याबरोबर मैत्रीण म्हणून मी कायम उभी आहे. कायम म्हणजे कायम उभी आहे. आणि तुम्ही माझ्या चिंतनानंतर हे असं बोलता ना, ते पण खूप महत्वाचं आहे. ते लिहून ठेवत जा. ते साधं सोपं नाही बरं का. ते साधं सोपं नाहीये. एक पान घेऊन तुम्ही जंगलात गेला ना, तर एक पान दुसऱ्या पानासारखं नसतं. तसा एक विचार शब्द दुसऱ्या विचार शब्दासारखा नसतो. हा, बोला बोला. पण ही बोलण्याची मनात प्रेरणा मिळते ना, हे तुमचं हे सगळे विचार ऐकल्यावरच हे माझ्या मनात जसं तुम्ही म्हणाला ना की आधी कुठेतरी तो पाऊस पडलेला लिहून काढा. जर शक्य होत असेल ना तर अर्चनाताई लिहून काढा. बघा तुम्ही, आणि जेव्हा तुम्ही लिहून काढाल ना आणि आठवड्याभराने तुम्ही तुमचेच शब्द वाचाल ना, तुम्हाला असं वाटेल अरे माझ्या मनाची स्थिती ही होती, अरे बापरे हे माझ्या मनात होतं. बघा, आपणच आपल्याला नव्याने भेटू. लिहिणं खूप महत्वाचं आहे. येस, थँक्यू अर्चनाताई. अजून कोणाला काही बोलायचं? उज्ज्वलाताई.
अच्छा, नुसती स्माईल बघायची आम्ही तुमची, बर चालेल. नाही, ती गोष्ट सांगितली मला खूप आवडली. हा. आता मी ना, आमची एक चाल आहे हा. कुत्री लोकांना, त्यांची छोटी छोटी मुलं आहेत, त्यांना मी ही गोष्ट नक्की सांगा असं मी विचारत होते. नक्की नक्की सांगा, लहान मुलांसाठी तर खूप सुंदर गोष्ट आहे, आणि मोठ्या त्यांना माणसांसाठी स्वप्न सुद्धा. स्वप्न काय निघतात वगैरे, त्यांना आवडेल ती. छोटी मुलं आहेत सर शाळेतली, त्यांना मी ही गोष्ट सांगा असं मी विचार करत होते. बरोबर बरोबर, नक्की नक्की सांगा. छान छान, थँक्यू. अजून कोणाला काही बोलायचंय? हा. पैसे पाठवले तरी चालतात का? म्हणजे कारण आम्ही सुरतमध्ये राहतो ना, ते खाणं म्हणून मी विचार करते की साड्या कशा पाठवता येतील. बघा, तुमच्याने होईने शक्य होणार असेल तसं करा. अर्चनाताईंची खूपच इच्छा होती. मी वाचलं नसेल जीपीए वगैरेचं काय. हा, मी डायरेक्ट दुकानदाराच्या मग त्याच्यानंतर काही लोकांनी पाठवले, पण मग दुकानदारालाच पाठवले आणि तसे आपण करून घेतले. तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करा, मी रिप्लाय करते तुम्हाला. चालेल, ठीक. ठीक आहे, चालेल. चला मग, झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करूया, तुमच्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याच्या चरणी अर्पण करूया. येणाऱ्या दसऱ्याच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब